गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून आपण बघतोय, की गोकुळ दूध संघाच्या निवडीवरून जो आहे, तर तो महायुतीमध्येच संघर्ष पेटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असतानाच आता गोकुळ दूध संघाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येतेय. ती बातमी अशी आहे, की गोकुळ दूध संघाची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे. तर हे नेमकं हे प्रकरण काय आहे? नेमकी काय घडामोड आहे याबद्दल आमचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी यावर विश्लेषण केलंय. ते विश्लेषण काय आहे ते नेमकं मी आज तुम्हाला सांगणार आहे. निवडणुकीतून होणारे आरोप-प्रत्यारोप, त्यासाठी लागणारा वेळ आणि अ, वारेमाप अवास्तव होणारा खर्च हे सगळं टाळण्यासाठी आणि गोकुळमधलं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आता शेतकरी संघाप्रमाणेच गोकुळ दूध संघाची निवडणूक जी आहे, तर ही सुद्धा बिनविरोध करण्याच्या हालचाली ज्या आहेत, तर त्या आता सुरू झाल्या आहेत, अशी माहिती आता समोर येतेय. सर्वपक्षीय नेत्यांमध्ये जागा वाटपाचं जे सूत्र आहे, ते देखील आता ठरलं असल्याची माहिती समोर आली आहे. एकंदरीतच याबद्दल कोणीही ऑफिशियल किंवा अधिकृत अशी घोषणा केलेली नसली तरी ही माहिती समोर येतेय. त्यामुळे आता गोकुळची निवडणूक जी आहे, तर ही सर्वांच्या सहकार्याने व्हावी अशी अपेक्षा आता सगळ्याच संचालकांनी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या नेत्या आणि संचालिका शोमिका महाडिक यांनी याआधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांना जे तर ते एकत्र येण्याचं आवाहन देखील केलं होतं. मात्र त्याआधीच आता ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्या संदर्भातला जो फॉर्म्युला आहे तो देखील ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता जर ही निवडणूक बिनविरोध झालीच, तर यामध्ये सगळ्यात जास्त जागा या भाजपकडे जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि त्यानंतर शिवसेनेकडे 3 नंबरच्या जागा ज्या आहेत, तर त्या देण्यात येणार आहेत. अशी माहिती आहे. तर जनसुराज्य शक्तीला यावेळी 2 जागा वाढवून दिल्या जातील, अशी शक्यता देखील सांगितली जाते. शिवाय महाविकास आघाडीला ज्या आहेत, तर त्या 2 जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. स्वीकृत संचालकांमध्ये जे पाहिलं आपण तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला जागा देण्याचं जे सूत्र आहे ते ठरल्याची माहिती समोर आली आहे. संभाव्य जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे तो मी आता तुम्हाला सांगतो. यामध्ये भाजपला 8 ते 9 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा, शिवसेनेला 5 जागा, जनसुराज्य पक्षाला 3 ते 4 जागा आणि महाविकास आघाडीला 2 जागा देण्याचं सूत्र जे आहे ते ठरलेलं आहे, अशी माहिती एकंदरीतच समोर येतेय. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला जसा ठरलाय तसं अध्यक्षपदाचं जे सूत्र आहे ते देखील ठरल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये भाजपला 2 वर्ष, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्याला प्रत्येकी 1-1 वर्ष संचालक पद दिलं जाईल, असं सूत्र ठरल्याची माहिती समोर येते. याबाबत काही संचालकांची जेव्हा चर्चा केली गेली त्यावेळेला त्यांनी अद्याप याबाबत कुठलाही निर्णय झाला नसल्याची माहिती दिली आहे. शिवाय अंतिम यादी जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय होणार नाही किंवा तसा निर्णय जर घ्यायचा झाला तर तो वरिष्ठ निर्णय घेतील, असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलंय. त्यामुळे आता एकंदरीतच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, गोकुळची निवडणूक जी आहे तर ही बिनविरोध होऊ शकते का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच जर माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर सरकारनामाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.